Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD. तर लास्टच्या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 3ला सुरुवात केली होती. युनिट नंबर 3चे नाव आहे UI Components and Layouts. तर याच्यामध्ये आपण लास्ट सेशनमध्ये 3.1 दॅट इज कंट्रोल फ्लो डायरेक्टरी स्ट्रक्चर या दोन गोष्टी कंप्लीट केलेल्या होत्या. त्या सेशनमध्ये आपण 3.2ला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये आपण कॉम्पोनंट्स ऑफ स्क्रीन आणि फंडामेंटल ऑफ UI डिझाईन आपण बघणार आहोत. त्यानंतरचा पार्ट आहे तो 3.3 लिनियर लेआउट्स, म्हणजे जे काही लेआउट्स असणार आहेत त्याचे जे काही टाईप्स असणार आहेत जसे की ॲब्सोल्यूट लेआउट, फ्रेम लेआउट, टेबल लेआउट आणि रिलेटिव्ह लेआउट. तर सुरुवात करूया 3.2ला. तर 3.2 आहे कॉम्पोनंट्स ऑफ अ स्क्रीन. तर बेसिकली ज्यावेळेला आपण एखादा ॲप्लिकेशन डेव्हलप करतो तर त्याच्यासाठी आपण काही गोष्टी ठरवतो आपल्यासाठी की आपला ॲप्लिकेशनचा युजर इंटरफेस असा असावा, त्याचा एक फॉर्मॅट असावा, त्याचा एक स्पेशल एक लेआउट असावा आणि त्याच्यामध्ये काही कॉम्पोनंट्स असतात जसं की तर आता कॉम्पोनंट्स ऑफ स्क्रीन याच्यामध्ये आपण शिकणार आहे की इन दिस ॲप्लिकेशन कॉम्पोनंट्स आर इसेन्शियल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अन अँड्रॉइड ॲप्लिकेशन. तसं मगाशी सांगितलं मी की एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपण आपल्या स्क्रीनवरती ज्या काही गोष्टी ठेवणार असतो किंवा घेणार असतो, जे काही ऑब्जेक्ट्स किंवा कॉम्पोनंट्स, तर त्याला आपण काय म्हणू शकतो की इसेन्शियल बिल्डिंग ब्लॉक्स म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये आपलं ॲप्लिकेशन त्या बिल्डिंग ब्लॉक्सच्या सहाय्याने कंप्लीट होणार आहे त्या कॉम्पोनंट्सचा यूज करून. These components are loosely coupled by the application manifest file, that is android manifest.xml, that describes each component of application and how they interact. आता अँड्रॉइड मॅनिफेस्ट XML ही फाईल काय करते किंवा कसं काम करते, ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं की जे काही कॉम्पोनंट्स असतात जे की ॲज आपण बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून कन्सिडर करतो, तर ते काय असतात, ते लूजली कपल्ड असतात कुणासोबत, जे काही आपलं ॲप्लिकेशन मॅनिफेस्ट फाईल आहे त्याच्यामध्ये. जे काही कॉम्पोनंट्स आपण त्याच्यामध्ये घेणार आहे ते त्याच्यामध्ये ते कसे इंटरॅक्ट करतं विथ द मॅनिफेस्ट, ते लूजली कपल्ड असते ह्या सगळ्या कॉम्पोनंट्सवरती, ते एकामेकाला डिस्क्राईब करतात. तर हा असा पॉईंट आहे. तर आता इंटरफेस एलिमेंट्स इन्क्लूड्स बट आर नॉट लिमिटेड टू. आता काही इंटरफेसचे जे काही एलिमेंट्स असणार आहेत, म्हणजे आपण म्हणतो युजर इंटरफेस, त्या युजर इंटरफेसमध्ये आपण काही कॉम्पोनंट्स किंवा काही एलिमेंट्स घेतो. तर काही एलिमेंट्स ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये असणार पहिला एक तर इनपुट कंट्रोल्स. इनपुट कंट्रोलमध्ये कसं असणार, आपण एखादा फॉर्म डिझाईन केला तर त्या फॉर्ममध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करतो, जसं की फॉर्म एलिमेंट म्हणतो आपण त्याला, किंवा आपण UI एलिमेंट म्हणूया. आता या ठिकाणी आपण त्या इनपुट कंट्रोलमध्ये आपल्याला एकतर चेकबॉक्स येतात, रेडिओ बटन्स येतात, ड्रॉपडाऊन लिस्ट येतात, लिस्ट बॉक्स येतो, बटन्स, टॉगल्स, टेक्स्ट फील्ड्स, डेट फील्ड. तर अशा प्रकारे ज्या काही इनपुट युजर ॲप्लिकेशनवरती देऊ शकतो किंवा एखाद्या आपल्या अँड्रॉइड ॲपमध्ये देऊ शकतो, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इनपुट कंट्रोल्स. त्याचे एक्झाम्पल्स आहेत हे. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट येतो आपला, तो येतो नॅव्हिगेशनल कॉम्पोनंट्स, जसं की स्लायडर असेल, सर्च फील्ड असेल, पेजिनेशन किंवा स्लायडरचे टॅग्स असतील किंवा वेगवेगळे स्लाईड्स असतील, वेगळे आयकॉन्स असतील, म्हणजे ज्याच्यावरून आपण एखाद्या पेजवरून दुसऱ्या पेजवरती नॅव्हिगेट करणार, त्या नॅव्हिगेट करणाऱ्या कॉम्पोनंटसाठी किंवा एलिमेंटसाठी आपण नॅव्हिगेशनल कॉम्पोनंट्स यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशनल कॉम्पोनंट्स. इन्फॉर्मेशनल कॉम्पोनंट्स म्हणजे जे कॉम्पोनंट्स किंवा जे एलिमेंट्स आपल्याला इन्फॉर्मेशन देतात त्या पर्टिक्युलर फील्ड रिलेटेड किंवा त्या पर्टिक्युलर टेक्स्ट रिलेटेड, डेटा रिलेटेड, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तो इन्फॉर्मेशनल कॉम्पोनंट पुट करता, तुमचा जो पर्पज असेल डेव्हलपरचा, त्यानुसार तसं तो काम ठरतं. जसं एखादा टूल टिप असेल, आयकन्स, प्रोग्रेस बार, नोटिफिकेशन्स, मॅसेज बॉक्स अँड मोडाल विंडोज. तर याच्यामध्ये आपण टूल टिप यूज केलेला आहे, आयकॉन्स माहीत आहेत आपल्याला, प्रोग्रेस बार माहीत आहे, नोटिफिकेशन्स आणि मॅसेज बॉक्स हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तर एकंदरीत या सगळ्या कॉम्पोनंट्समुळे, या सगळ्या एलिमेंट्समधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतं. एखादा ॲप्लिकेशन आपण रन करत असेल आणि त्याला एखादा एरर आला तर ते आपल्याला टूल टिपच्या सहाय्याने तो एरर दाखवतो. म्हणजे काही सेकंदासाठी आपल्याला बऱ्यापैकी सेंटर बॉटमला मोबाईलच्या आपल्याला एक मॅसेज दिसतो की ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये व्हाईट टेक्स्ट दिसतं आणि समथिंग एखादा एरर दाखवतो, त्याला आपण टूल टिप म्हणतो. प्रोग्रेस बार माहीत आहे कसं प्रोग्रेस करतं. आणि एखाद्या वेळेला एखादा
ॲप्लिकेशनमध्ये एखादा फॉर्म भरला किंवा एखादं कोणतं तरी काम सक्सेसफुल झालं किंवा एखादा मॅसेज आला तर त्याचा मॅसेज बॉक्समध्ये मॅसेज येतो किंवा एखादी नोटिफिकेशन्स येते. या सगळ्या गोष्टी आपण यूज केला. तर याला म्हणतो आपण इंटरफेस एलिमेंट्स. तर हे इतकेच नाही आहेत एलिमेंट, ह्याच्यापेक्षा पण अजून बरेचसे एलिमेंट आहेत. इथे लिहिलेलं आहे की नॉट लिमिटेड टू. त्याच्यानंतर येतात कंटेनर्स. तर जसं आपण वेबसाईटवरती वापरलेले होते कंटेनर्स, की एखाद्या कंटेनरमध्ये आपण डिव्हिजन घेत होतो, त्याच्यामध्ये गोष्टी इन्सर्ट करून घेत होतो, तसं आपल्याला अँड्रॉइडमध्ये पण करता येतं. एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपण कंटेनर्स घेऊ शकतो. त्या कंटेनर्समध्ये आपण आपला डेटा स्टोअर करू शकतो, एलिमेंट्स घेऊ शकतो, कॉम्पोनंट्स घेऊ शकतो. त्या पर्टिक्युलर कंटेनरसाठी किंवा त्या पर्टिक्युलर कंटेनरच्या युजर इंटरफेससाठी आपण वेगवेगळे लेआउट घेऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. आपण अजून ते पुढे शिकणारच आहेत. तर त्यानंतर पॉईंट येतो तो म्हणजे फंडामेंटल्स ऑफ UI डिझाईन. तर UI डिझाईन म्हणजेच युजर इंटरफेस डिझाईन. तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो व्ह्यूज. म्हणजे आपल्याला जे दिसतं त्याला आपण म्हणतो व्ह्यूज. तर सुरुवात करूया त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासाठी. व्ह्यूज आर द बेसिक युजर इंटरफेस क्लास फॉर द व्हिज्युअल इंटरफेस एलिमेंट कॉमनली नोन ॲज कंट्रोल्स ऑर विजेट्स. तर व्ह्यूमध्ये काय असणार आहे, आपलं जे काही युजर इंटरफेस क्लास असणार आहे, कशासाठी, जे काही व्हिज्युअल इंटरफेसचे एलिमेंट्स असणार आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, एकतर कंट्रोल्स म्हणू शकतो किंवा त्याला विजेट्स म्हणू शकतो. बेसिकली हा एक युजर इंटरफेस क्लास आहे जो की व्हिज्युअल इंटरफेस एलिमेंट्स घेतो. त्याला आपण एकतर कंट्रोल म्हणू शकतो किंवा विजेट्स म्हणू शकतो. All user interface controls and the layout classes are derived from the views. आता हा फंडामेंटल UI डिझाईनमध्ये ज्यावेळेला आपण व्ह्यूज कन्सिडर करतो त्या व्ह्यूजमध्ये बेसिकली आपला युजर इंटरफेस कॉमन असणार आहे. त्या युजर इंटरफेसमध्ये क्लासेस असणार आहेत जी की व्हिज्युअल इंटरफेससाठी आपण यूज करणार आहे. प्लस त्या युजर इंटरफेससोबत कंट्रोल्स असणार आहेत आणि लेआउटचे जे काही क्लासेस असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण व्ह्यूजमध्ये कन्सिडर करणार आहोत आणि त्या व्ह्यूजमधूनच डिराईव्ह झालेल्या आहेत. नेक्स्ट आहे व्हॉट इज व्ह्यू. आता एक्झॅक्टली व्ह्यू हे डिस्क्राईब कसं करायचं. व्ह्यू सब क्लासेस आर बेसिक युजर इंटरफेस बिल्डिंग ब्लॉक्स. आता आपल्याला कळालं की हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. बिल्डिंग ब्लॉक्स ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी महत्त्वाचं काम करतात. तर व्ह्यूमध्ये सब क्लासेस आहेत जे की बेसिक युजर इंटरफेस बिल्डिंग ब्लॉक्सचं काम करतात. जस्ट लाईक डिस्प्ले टेक्स्ट, त्याला आपण टेक्स्ट व्ह्यूचं क्लास म्हणतो, टेक्स्ट व्ह्यू क्लास. नंतर एडिट टेक्स्ट असेल त्याला आपण म्हणतो एडिट टेक्स्ट क्लास. बटन्स असेल तर त्याला बटन क्लास. मेनूज किंवा अदर जे काही कंट्रोल्स असतील ते कंट्रोल्स. स्क्रोलेबल असेल तर आपण त्याला स्क्रोल व्ह्यू किंवा रिसायकलर व्ह्यू म्हणतो. इमेज एखादी शो करायची असेल तर त्याला आपण शो इमेजेसला आपण इमेज व्ह्यू म्हणतो. आणि एखाद्या वेळेला आपल्याला ग्रुप करायचं असेल व्ह्यूचा, म्हणजे एक ग्रुप असेल त्याला व्ह्यू करायचा असेल त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रेंट लेआउट अँड लिनियर लेआउट. तर हा ग्रुप व्ह्यू हा लिनियर लेआउट आणि कन्स्ट्रेंट लेआउट हा लेआउटचा पॉईंट येतो. तर बेसिकली व्ह्यू काय असतं की एक सब क्लास असतो, त्याच्यामध्ये आपलं बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स असतात, त्याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स असणार आहेत युजर इंटरफेस त्या सगळ्या गोष्टी व्ह्यूमध्ये इन्क्लुडेड असतात. एक्झाम्पल ऑफ व्ह्यू सब क्लास. आता एक्झाम्पल घेऊया की व्ह्यूमध्ये कशा प्रकारे काम करतो. तर आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे की व्ह्यूमध्ये जे काही युजर इंटरफेसचे कॉम्पोनंट्स किंवा एलिमेंट्स असतात, फॉर एक्झाम्पल बटन्स, एडिट टेक्स्ट असेल, स्लायडर असेल, ह्या 3 गोष्टी. आणि ह्याच्यानंतर येतो आपला चेकबॉक्स, रेडिओ बटन किंवा स्विच. ह्या सगळ्या ह्यातले काही गोष्टी इनपुट आहेत, म्हणजे ह्या बऱ्यापैकी सगळेच इनपुट आहेत म्हणू शकतो आपण, किंवा एडिटेबल आहेत. एडिट टेक्स्ट हा एडिटेबल आहे. अशा प्रकारे हे जे सब क्लासेस आहेत आपल्या व्ह्यूचे, तर ह्याला आपण सब क्लास म्हणतो व्ह्यूचे. तर त्यानंतर पॉईंट आहे तो आहे व्ह्यू ग्रुप्स. तर मग अशी डिस्कस केले की ग्रुप्समध्ये आपण लेआउट कन्सिडर करतो. व्ह्यू ग्रुप्स आर एक्सटेन्शन ऑफ अ व्ह्यू क्लास दॅट कॅन कंटेन मल्टिपल चाइल्ड विंडोज. आता एक व्ह्यूला आपण सिंगल विंडो म्हणू शकतो, म्हणजे ज्यावेळेला आपल्याला आपल्या वेब पेजने आपल्या ॲप्लिकेशनवरती जो काही युजर इंटरफेस आहे त्या युजर इंटरफेस सोबतच जी व्ह्यू दिसतो, आपल्याला जो काही युजर इंटरफेस दिसतो, जी स्क्रीन दिसते त्याला आपण व्ह्यू म्हणतो. तर एक सिंगल व्ह्यूला आपण एक सिंगल विंडो म्हणतो. तर असे मल्टिपल ग्रुप्स ऑफ चाइल्ड विंडोज किंवा चाइल्ड व्ह्यूजला आपण काय म्हणणार आहे, व्ह्यू ग्रुप्स म्हणणार आहे, जो की
एक्सटेन्शन ऑफ व्ह्यू क्लास आहे, म्हणजे व्ह्यू क्लास, व्ह्यूचा जो क्लास आहे त्याला एक्सटेन्शन करून घेतलेला आहे व्ह्यू ग्रुप्सला. ग्रुप्समध्ये आपल्याला मल्टिपल चाइल्ड व्ह्यूज मिळतात. बाय एक्सटेंडिंग द व्ह्यू ग्रुप क्लास यू कॅन क्रिएट कंपाऊंड कंट्रोल्स दॅट आर मेड अप ऑफ इंटरकनेक्टेड चाइल्ड विंडोज. आता नॅव्हिगेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतं, रिलेशनल डेटा किंवा कॉम्बिनेशन किंवा एकावरती जे काही इंटरलिंकिंग असेल किंवा इंटरकनेक्टेड असेल तर अशा प्रकारचा डेटा आपल्याला लागतो नॅव्हिगेशनसाठी. तर ज्यावेळेला व्ह्यू असेल किंवा त्याचं जर कलेक्शन केलं मल्टिपल त्याला आपण म्हणतो व्ह्यू ग्रुप क्लास. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, जे काही कंपाऊंड कंट्रोल्स असणार आहेत जे की इंटरकनेक्टेड असणार आहे आपल्या चाइल्ड व्ह्यूसोबत. म्हणजे व्ह्यू ग्रुप क्लास आहे त्याच्यामध्ये कंपाऊंड कंट्रोल्स असणार आहेत आपल्याकडे आणि जे की चाइल्ड विंडो एकामेकाला इंटरकनेक्टेड असणार आहे. The view group class is also extended to provide the layout managers such as linear layout that help you to compose user interface. तर जसं मगाच्या स्लाईडमध्ये होतं की ज्यावेळेला आपण व्ह्यू ग्रुप्स घेतो त्यामध्ये आपल्याला लेआउट्स इन्क्लूड होतात, जसं की फॉर एक्झाम्पल लिनियर लेआउट असेल तर लिनियर लेआउटचा यूज करून आपण काय करतो, जो काही आपला युजर इंटरफेस आहे तो आपण कंपोज करू शकतो विथ द हेल्प ऑफ लेआउट मॅनेजर्स, जो की आपला व्ह्यू ग्रुप क्लास आपल्याला प्रोव्हाइड करतो एक्सटेंड केल्यानंतर. हा झाला सिम्पल व्ह्यू ग्रुप्स. तर व्ह्यू ग्रुप कंटेन्स चाइल्ड व्ह्यूज. आता आपण डिस्कस केलं जस्टच की याच्यामध्ये मल्टिपल चाइल्ड्स असतात आणि त्याच्यामध्ये चाइल्ड व्ह्यूज असतात. तर त्याच्यातला पहिला आहे कन्स्ट्रेंट लेआउट. तर ज्यावेळेला व्ह्यू ग्रुप म्हटला तर त्याच्यामध्ये लेआउट होते, तर त्याच्यातले लेआउट कोणकोणते ते आपण बघूया. कन्स्ट्रेंट लेआउट positions UI elements using constraint connections to other elements and to the layout edges. तर ज्यावेळेला कन्स्ट्रेंट म्हणतो तर त्याला आपण काय म्हणू शकतो, पोझिशन UI एलिमेंट्स, जे जो काही युजर इंटरफेसचे एलिमेंट्स असतील तर त्या एलिमेंटची पोझिशन कुठे असणार आहे आपल्या स्क्रीनवरती, कोणत्या साईडला असणार आहे किंवा कुठे असणार एक्झॅक्टली, तर त्याला आपण कन्स्ट्रेंट म्हणू शकतो. आणि जे काही अदर एलिमेंट्स असतील, कनेक्शन्स असतील किंवा लेआउटचे एजेस असतील तर ते सगळे आपण कन्स्ट्रेंटमध्ये घेतो आणि त्यानुसार त्याचा UI डिझाईन करतो. नेक्स्ट आहे स्क्रोल व्ह्यू. आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण, स्क्रोलिंग करणार आहे. म्हणजे एक पेज असेल, म्हणजे मोठं पेज असेल तर ते एका व्ह्यूमध्ये दिसत नसेल, व्ह्यू होत नसेल तर त्याला आपण स्क्रोलेबल पेज करू शकतो. स्क्रोलेबल तुमचं व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल ते तुमच्या टेक्स्टवरती, तुमच्या ज्या मॅटरवरती डिपेंड करते की तुमच्या एका व्ह्यू पेजवरती किती डेटा आहे. रिसायकलर व्ह्यू. द रिसायकल व्ह्यू contains a list of elements and enables scrolling by adding and removing elements dynamically. आता ज्या वेळेला रिसायकल व्ह्यू, आता ह्याच्यामध्ये नावातच आहे की रिसायकल म्हणजे काय करू शकतो आपण, एकतर डिलीट करू शकतो किंवा ॲड करू शकतो किंवा ॲड केलेलं डिलीट करू शकतो. हे कसं करणार आपण, डायनॅमिकली करू शकतो. की ज्या वेळेला आपल्याकडे एखादी लिस्ट असेल एलिमेंटची, काय करणार आपण, त्याला स्क्रोलिंग इनेबल करणार. म्हणजे डेटा मोठा असेल त्याला आपण स्क्रोलिंग देणार आणि त्याच्यामध्ये एकतर आपण एलिमेंट ॲड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो डायनॅमिकली. तर हा आहे रिसायकलर व्ह्यू. तर फंडामेंटल्स ऑफ UI डिझाईनमध्ये थर्ड पॉईंट आहे ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, आपण ज्या गोष्टी आपल्या युजर इंटरफेसवरती, आपल्या स्क्रीनवरती, आपल्या व्ह्यूवरती परफॉर्म करतो त्याला आपण सिम्पली ॲक्टिव्हिटी म्हणणार आहे. तुमच्या क्लासरूमवरती आता कन्सेप्ट फोटोज म्हणून मटेरियल तुम्हाला अपलोड केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे फ्लोचार्ट्स मिळतील, बऱ्याचशा कन्सेप्टचे फोटो मिळतील, ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीचा पण फ्लो आहे. ती ॲक्टिव्हिटी कशाला म्हणायचं, ॲक्टिव्हिटीज रिप्रेझेंट द विंडो ऑर स्क्रीन बिंग डिस्प्लेड टू द युजर. म्हणजे जे आपल्याला दिसतं त्याला आपण काय म्हणतो, एक ॲक्टिव्हिटी म्हणतो. म्हणजे समजा आपण मेनू आहे, पण एक फोन घेतलेला आहे, त्या फोनमध्ये आपण मेनूज ओपन केले, त्याच्यातलं मला पर्टिक्युलर एखादा ॲप्लिकेशन ओपन करायचं असेल तर मला एखादी ॲक्टिव्हिटी करायला लागतं. म्हणजे त्याला मला त्या ॲप्लिकेशनच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर त्या ॲप्लिकेशनचा युजर इंटरफेस ओपन होणार, त्याला आपण म्हणतो एक ॲक्टिव्हिटी. जर असे नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज एकत्र आले तर त्याला आपण म्हणू शकतो प्रोसिजर किंवा एखादा एक प्रोसेस म्हणू शकतो. ॲक्टिव्हिटीज आर द अँड्रॉइड इक्विव्हॅलंट ऑफ अ फॉर्म. म्हणजे फॉर्म म्हणजे एक प्रकारे इक्विव्हॅलंट, म्हणजे जसं आपण म्हणलो की एक नंतर एकानंतर एक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची. जसं आपण एखादा फॉर्म फिल करतो की एखाद्या फॉर्म फिलमध्ये आपण पहिला
नेमच्या टेक्स्ट बॉक्समध्ये इन्सर्ट करतो काहीतरी गोष्टी, ईमेल ॲड्रेस नंतर, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण एक गोष्टी करत राहतो. त्याला आपण फॉर्म प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो. टू डिस्प्ले अ युजर इंटरफेस यू कॅन असाइन अ व्ह्यू ऑर लेआउट टू ॲन ॲक्टिव्हिटी. आता ज्यावेळेला आपण व्ह्यू देणार आहे किंवा आपल्याला UI डिझाईन करतो, त्यामध्ये एकतर आपण व्ह्यू देऊ शकतो किंवा लेआउट देऊ शकतो. व्ह्यूमध्ये जे काही कॉम्पोनंट्स असतील तर ते इन्क्लूड करू शकतो, आणि लेआउट जो काही लेआउट असेल, लिनियर लेआउट, ॲब्सोल्यूट लेआउट, ह्या पुढे शिकणार आहे, त्यामधल्या कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण त्या गोष्टी डिस्प्ले करू शकतो, त्याला व्ह्यू किंवा त्याला लेआउट असाइन करू शकतो ॲक्टिव्हिटीजमध्ये. Android provides several common user interface controls, widgets and layout managers. तर आता याच्यामध्ये आपल्याला एकतर युजर इंटरफेस कंट्रोल्स मिळतात, सोबतच आपल्याला विडजेट्स मिळतात आणि लेआउटचा मॅनेजर पण मिळतो, जेणेकरून आपल्याला लेआउटमध्ये मॉडिफिकेशन्स हवे असतील किंवा लेआउटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात, तर ते हँडल करण्यासाठी आपल्याला लेआउट मॅनेजरचं ऑप्शन पण अँड्रॉइडनं प्रोव्हाइड केलेलं आहे.